सरकारी कर्मचारी संघाच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात। केंद्र सरकारने 58 वर्षांपूर्वीचे निर्बंध उठवले आहेत। निर्बंध उठवण्याच्या केंद्राच्या निर्णयाला काँग्रेसचा जोरदार विरोध आहे, तर घटनाबाह्य आदेश रद्द केल्याचं भाजपचं म्हणणं आहे। ज्या पद्धतीने आरएसएसचा एकूण मागच्या काही काळामध्ये भाजपच्या कार्यपद्धतीबद्दल त्यांच्या मनामध्ये एक प्रचंड राग निर्माण झालेला आहे। भाजपबद्दलचा, भाजपच्या कार्यपद्धतीबद्दलचा, अजित पवारांना सोबत घेतल्याबद्दलचा तो राग कमी करण्यासाठी अशा पद्धतीने हे परिपत्रक भाजपकडून काढलेलं आहे। भाजपकडून हे काढलेलं परिपत्रक हे निश्चितपणे भारतीय संविधानाच्या चौकटीत न बसणारं परिपत्रक आहे। पण अशा परिपत्रकातून भाजपा निष्कारण आरएसएसला वादाच्या भोवऱ्यात अडकवू इच्छिते, जेणेकरून भाजपला स्वतःवरचे जे सगळे डाग आहेत, सगळे आरोप आहेत ते पुसून आरएसएसच्या मागे लपता येईल। त्यांना नशीब की फुल पॅन्टवर आले, नाहीतर या सगळ्या कर्मचाऱ्यांना हाफ पॅन्टवर आणले असते। त्यामुळं मला असंही म्हणायचं आहे की तुम्ही तो जो आदेश काढला सरकारी कर्मचाऱ्यांना सहभागी होता येईल संघाच्या ह्याच्यात, त्याबरोबर दुसराही आदेश काढा की ते अधिकारी सर्व हाफ पॅन्टमध्येच येतील, असा आदेश त्यांनी काढावा आणि आपल्या लाईनीमध्ये उभं करावं। संघाचा इतिहास हा सेवा कार्य करण्याचा इतिहास आहे। त्यामुळे सरकारी कर्मचारी हा सुद्धा या देशाचा नागरिक आहे। त्याला सुद्धा त्याच्या मताप्रमाणे त्याला आवडेल त्या कामामध्ये सहभागी होण्याची मुभा असली पाहिजे। आणि त्यामुळे मोदी सरकारने हा जो निर्णय घेतलेला आहे, हा निर्णय लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अतिशय योग्य निर्णय आहे। संविधानाच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्याचा आदर करणारा निर्णय आहे। याबद्दल मोदी सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे असं मला वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।